नमस्कार, वैष्णवीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण तोंडाची चव वाढवणारी चटपटीत भरली मिरची बनविणार आहोत। ही मिरची तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता। ही भरली मिरची तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता। 7 ते 8 दिवस आरामात टिकते। डब्यासाठी सुद्धा ही भरली मिरची तुम्ही देऊ शकता। तर चमचमीत अशी भरली मिरची बनवण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच वैष्णवीस रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। भरली मिरची बनवण्यासाठी बाजारातून मिरची आणताना अशी ताजी टवटवीत हिरवीगार मिरची आणायची। बोटाने असं प्रेस करून बघितलं की ती घट्ट असावी। विशेष म्हणजे मिरचीच्या देठाकडचा भाग हा असा हिरवागार असावा, म्हणजे ही मिरची अगदी ताजी आणि टवटवीत आहे असं समजावं। देठाचा भाग जर सुकलेला असेल तर त्या मिरच्या घेऊ नये। मिरची कट करण्या अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। भरली मिरची बनवत आहोत तर मिरचीला आपण मध्यभागी कट करून घेऊया। बरोबर असा वरपासून खालपर्यंत चाकूने कट करून घ्यायचा आहे। यामधील बिया तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने बिया काढून घेऊ शकता। बिया आवडत नसेल तर काढा, नाही काढल्या तरी हरकत नाही। हवं असल्यास बोटाने किंवा चाकूने बिया लूज करून घ्यायच्या आणि नंतर काढून घ्यायच्या। तशाही या मिरच्या फार काही तिखट नसतात। बहुतेकदा आपण भरली मिरची खाताना मिरचीला चव येत नाही, मिरची पांचट लागते। तर त्यासाठी आपण मिरचीला आतून मीठ चोळून घेणार आहोत। अगदी थोडं थोडं मीठ लावायचं आहे। असं मीठ चोळून लावलं की मीठ मिरचीमध्ये मुरलं जातं आणि मग मिरची खायला सुद्धा चविष्ट लागते। तर सगळ्या मिरच्या इथे चिरून घेतलेल्या आहे आणि त्याला थोडं थोडं मीठ असं चोळून घेतलेलं आहे। आता यासाठी आपण मसाला बनवून घेऊया। हा मसाला आठवडाभर टिकतो। कुठल्याही भाजीसाठी हा मसाला तुम्ही वापरू शकता। 100 पेक्षा अधिक भाज्या तुम्ही हा मसाला वापरून बनवू शकता। तर हा मसाला बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅन गरम झाला की त्यामध्ये अर्धी पळी तेल घातलेलं आहे। अगदी कमी तेलामध्ये हा मसाला आपण बनवून घेणार आहोत। तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालूया। तसेच पाव चमचा जिरे घातलेला आहे। जिरा मोहरी तडतडली की यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। साधारण मिनिटभरासाठी लसूण पाकळ्या तेलामध्ये परतवून घेऊया। अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे आपण 5-6 मिनिटांसाठी परतवून घेऊया। अगदी मंद आचेवर रंग बदलेपर्यंत खमंग असे शेंगदाणे आपल्याला परतवून घ्यायचे आहे। गॅस मंदच ठेवायचा, अजिबात मोठा करायचा नाही। तुम्ही बघू शकता अगदी 5-6 मिनिटं आपण हे शेंगदाणे परतवून घेतले आहेत। छान असे लालसर रंगावर झालेले आहे। ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं घातल्यामुळे मसाल्याला आणखी छान चव येते आणि मसाला सुद्धा 7 ते 8 दिवस छान टिकतो। यामध्ये 2 चमचे आपण पांढरे तीळ टाकलेले आहे। सगळी जिन्नस आपण एकत्रित करून घ्यायचा आणि 5 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि सगळे मसाले परतवून घेऊ। 5-6 मिनिटं व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर यात आपण अर्धा चमचा बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ आपण इथे टाकणार आहोत। बेसन पीठ सुद्धा आपल्याला साधारण मिनिटभर मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे। यातील कच्चीपणा जाईपर्यंत हे आपण परतवून घ्यायचं आहे। बेसन पिठामुळे मसाल्याला छान बाइंडिंग येते, सगळा मसाला छान धरून ठेवते। कोणतीही भरली भाजी बनवताना बेसन पीठ वापरा, म्हणजे भाजीतील मसाला बाहेर पडत नाही। सगळी जिन्नस आपण साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी अगदी मंद आचेवर खमंग खरपूस अशी परतवून घेतलेली आहे। गॅस बंद करायचा आणि सगळे मसाले आपण थंड करून घ्यायचे आहे। मसाले थंड झाले की एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे।
यात आपण काही सुके मसाले घालून घेणार आहोत। 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी पाव चमचा आपण हळद घातलेली आहे आणि पाव चमचा आपण गूळ घेतलेला आहे। गुळामुळे तिखट बॅलन्स होतं आणि चवीलाही मसाला खूप छान लागते। गूळ न वापरता सुद्धा हा मसाला तुम्ही करू शकता। आता सगळी जिन्नस आपण मिक्सर मधून वाटून घेणार आहोत। यात जरा सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही। मिक्सर चालू बंद करत जाडसर असा मसाला वाटून घ्यायचा आहे। तर बघा असा मसाला मी इथे वाटून घेतलेला आहे। तर भरल्या भाज्यांसाठीचा तुमचा मसाला इथे तयार आहे। हा मसाला वापरून तुम्ही कुठलीही भरली भाजी बनवू शकता। दुसरी कुठलीही भाजी करताना या मसाल्याबरोबर आणखीन वेगळे मसाले घालायची गरज नाही। आवश्यक तेवढा मसाला मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता चिरून मीठ लावून घेतलेल्या मिरच्या घ्यायच्या। हा मसाला आपण मिरच्यांमध्ये भरून घेऊया। अगदी दाबून दाबून मसाला मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। तर बघू शकता मस्त आपण मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा। मसाला भरून घेत असताना अगदी देठापासून शेंड्यापर्यंत व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा। हा मसाला 7 ते 8 दिवस बाहेर आणि फ्रीज मध्ये 15 दिवस छान टिकतो। फ्रीज मध्ये ठेवताना हवा बंद डब्यात ठेवायचा। एकदा असा मसाला बनवून ठेवला की घाई गडबडीच्या वेळी झटपट कुठलीही भाजी तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये आपण स्टफिंग भरून घेतलेली आहे। आता तोच पॅन आपण गरम करून घेतला आणि त्या पॅन मध्ये अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये सगळ्या मिरच्या ठेवायच्या। सगळ्या मिरच्या आपण पॅन मध्ये ठेवून घेतलेल्या आहे। गॅसची फ्लेम मंद करायची आणि मिरच्या परतवून घ्यायच्या। ज्या बाजूने आपण मसाला भरून घेतला आहे ती बाजू आपल्याला वर ठेवायची आहे। मिरच्या फ्राय करून घेताना शक्यतो पसरट कढई, तवा किंवा पॅनचा वापर करा, म्हणजे मिरच्या व्यवस्थित आणि एकसारख्या फ्राय होतात आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही। 1-2 मिनिटं मिरची परतवून घ्यायची आहे। त्यानंतर झाकून द्यायचं। झाकण लावून अगदी 2 मिनिटांसाठी मिरची आपण शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर झाकण काढून मिरची आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायची आहे आणि पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायची। तुम्ही बघू शकता सगळ्या मिरच्या आपण उलटवून घेतलेल्या आहे। झाकण लावून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊ। 3 मिनिटांनंतर झाकण काढू। अगदी कमी तेलाचा वापर करून मस्त चमचमीत भरली मिरची तयार होते। अशा पद्धतीने एवढ्या कमी तेलामध्ये जर तुम्ही मिरची फ्राय केली ना तर अगदी कमी तेलकट मस्त चवीची तुमची मिरची फ्राय तयार होते। बघू शकता मस्त चटपटीत मिरची इथे तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा। चटपटीत एकदम मस्त चवीची तुमची मिरची फ्राय इथे तयार आहे। यावर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा पिळून घेऊ शकता। वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा मग चपाती भाकरी सोबतही ही भरली मिरची खाता येते। अशा पद्धतीची ही चमचमीत भरली मिरची तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा चमचमीत रेसिपी करिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।